आणि एक अपडेट येते उरण हत्याकांड प्रकरणातली। उरण हत्याकांड प्रकरणी आरोपीला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कर्नाटकातून त्याला अटक केल्यानंतर आता आज कोर्टात हजर करण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणी आता आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अपडेट जाणून घेत विनायक पाटील आपल्या सोबत आहे। विनायक, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं समजतंय, काय घडलं नेमकं कोर्टात? नक्कीच दीपक, आपण पाहतो की कर्नाटकमधून काल आहे ते पोलीस त्याला घेऊन निघाले होते। काल मध्यरात्री आहे ते आरोपीला घेऊन या ठिकाणी नवी मुंबईत पोहोचले होते। आज सकाळी किंवा दुपारी उरण कोर्टामध्ये त्याला हजर करणार होते। मात्र सध्याची तंग वातावरण पाहता उरणमध्ये पण मोर्चा निघाला होता, संतप्त नागरिक होते। त्यामुळे पोलिसांनी आहे ते काल रात्रीच आहे ते पनवेल कोर्टामध्ये आहे ते आरोपीला या ठिकाणी घेऊन गेले होते। न्यायालयाने आरोपीला आहे ते 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि या हत्येमागील नेमकं कारण काय हे शोधण्यासाठी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आणि ती न्यायालयाने मान्य केलेली आहे। सध्या आहे तो आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याला कुठे ठेवण्यात आलेला याचा कुठलाही या संदर्भातलं गुप्तता पाळण्यात येत आहे। आणि हत्येचं नेमकं कारण काय, त्या दोघांमध्ये ओळख होती, मैत्री होती, मात्र असं असतानाही त्या मुलीची हत्या का केली, याच्या मागे वेगळं काय कारण आहे का किंवा याच्या मागे अजून कोणी आरोपी आहेत का, या संदर्भातला सर्व तपास आता नवी मुंबई पोलीस करते आणि काल रात्री आहे ते आरोपीला न्यायालयात हजर केलं असता सध्या 7 दिवसाची पोलीस कस्टडी दीपक मिळालेली आहे। विनायक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।